छान मस्त अशी टेस्टी भाजी बनलेली आहे। शेंगा बटाटा घालून वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। थँक्यू। हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत। तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे शेंगाची भाजी। म्हणजे शेवगाच्या शेंगा असतात ना, त्याची मी मस्त अशी झणझणीत आंबट गोड तिखट अशी मस्त अशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही पण करून पहा आणि मस्त अशी भाजी होते। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण शेवगाच्या शेंगांची आपल्याला भाजी बनवायची आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने बनवायची। मस्त अशी भाजी बनते ती। आता त्यासाठी मी हे शेंगा कापून घेतलेले आहे, त्याची सालवरची काढून घेतलेली आहे आणि हे आहे टोमॅटो आणि बटाटा घेतलेला आहे कापून आणि फोडणीसाठी राई, जिरं, कढीपत्ता आणि लसूणीची फोडणी देणार आहे। तर चला आपण फोडणी करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता वगैरे सर्व घालून घेतलेला आहे। आता फोडणी तयार झाली की आपण बटाटा आणि टोमॅटो घालून घेऊया। मस्त फोडणी तयार झालेली आहे। आता आपण बटाटा टोमॅटो घालून घेतलं। आता आपण मीठ घालून घेऊया। मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपला टोमॅटो आणि बटाटा लवकर शिजेल। दोन मिनिटं आपण यावर झाकण ठेवून घेऊ। आता आपण पाहूया, यामध्ये आपण ह्या शेंगा घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊ। पुन्हा 2 मिनिटं आपण ह्यावर झाकण ठेवू। आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आणि हे शेंगा बटाटा आपण शिजत ठेवूया। शिजल्यानंतर आता आपण तोपर्यंत शिजू दे आणि आता आपण त्याचा मसाला बनवून घेऊया। तर वर झाकण ठेवते, ह्याला 10 मिनिटं तरी शिजायला लागतील आणि नंतर हे शिजायला आणखी 10 मिनिटं तरी जातील। आता आपण मसाले बनवून घेऊया। हे बघा, मी मसाला काढलेला आहे। जसं आपण मच्छीच्या कढीसाठी काढतो ना, तसंच हे सेम आहे। मस्त अशी भाजी लागते, टेस्टी। तर इथे मी हळद घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, कांदा घेतलेला आहे कापून आणि बडीशेप आणि धणे आणि हे आहे लसूण आणि ही संकेश्वरी मिरची आणि थोडी बेडकी मिरची 1-2 कलरसाठी घेतलेले आहे। आता प्रथम मी हे एवढं बारीक करून घेते, म्हणजे वाटून घेते आणि नंतर मी खोबरं असं जाडसरच ठेवणार आहे, त्यामुळे आपल्या भाजीला खूपच मस्त अशी टेस्ट येईल। तर आधी प्रथम मी हे मसाले जे आहे ना, कांदा आणि हे धणे वगैरे आणि मिरची ही प्रथम वाटून घेते बारीक, त्यानंतर मी खोबरं घालून जाडसर वाटून घेणार आहे। मी आता प्रथम ही वाटून टोमॅटो पण मी एक घेतलेला आहे, नंतर आपण खोबरं वाटून घेऊया। हे बघा, मी वाटून घेतलेलं आहे मिरची। आता मी हे खोबरं आणि थोडी चिंच घेतलेली आहे आणि नंतर आपण लास्टला आपण थोडीशी साखर घालणार आहे, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी मस्त झणझणीत भाजी होईल आपली। तर आता मी हे खोबरं पण ह्यामध्ये जाडसर वाटून घेते आणि थोडी चिंच पण घेतलेली आहे। तुम्ही चिंच नसेल तर कोकम 1-2 घालू शकता त्यामध्ये। मस्त असं वाटण झालेलं आहे, मी जाडसरच खोबरं ठेवलेलं आहे, पाहू शकता। आता आपण भाजीमध्ये घालून घेऊया। मस्त असं भाजीमध्ये हे सगळं खोबरं मी घालून घेते आणि नंतर आपण थोडंसं पाणी ॲड करूया। हे बघा, मी घालून घेतलेलं आहे खोबरं वाटण आपलं आणि आता आपण ह्यामध्ये थोडीशी शुगर ॲड करूया, साखर। त्यामुळे आपला बॅलन्स चांगला राहील भाजीचा। म्हणजे मी चिंच पण घातलेली आहे आणि मीठ, मसाले म्हणजेच मिरची
आणि साखर, त्यामुळे आपला बॅलन्स खूप चांगला येईल त्या भाजीला। तर आता आपण मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं ते खोबरं शिजवून घेऊया। त्यावर मी झाकण ठेवणार आहे आता आणि 5 मिनिटं मी शिजू देणार आहे आणि नंतर आपण चव बघूया की आपली भाजी म्हणजे मीठ मसाले चांगले लागले की नाही। तर आता झाकण ठेवते आणि 5च मिनिटं मी जरा शिजून। चला आता पाहूया आपण। वा, मस्त किती छान कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि मस्त आता आपण मी थोडीशी टेस्ट करणार आहे, म्हणजे मसाले, मीठ आणि आपलं शुगर, म्हणजे मी शुगर पण टाकलेली आहे, मीठ पण टाकलेलं आहे, ते मी टेस्ट करून घेते। मस्त, परफेक्ट, मस्तच मीठ मसाले सर्व व्यवस्थित आहे। तुम्ही ही भाजी आहे ना ती भाताबरोबर किंवा म्हणजे तुम्हाला वाटेल की कढीच आहे, म्हणजे मच्छी कढी, म्हणजे टेस्ट पण साधारण तीच लागत आहे आणि तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता। तर चला आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी करा, मस्त छानच लागते। शेंगाची, बटाटा शेंगाची भाजी अशा प्रकारे करून बघा। तुम्ही वेगळ्या पद्धतीने खोबरं टाकून, फक्त मसाले टाकून पण करू शकता ही भाजी, किंवा तुम्ही खोबरं आणि कांदा वाटण करून, म्हणजेच खोबरं चांगलं भाजून लालसर ते पण वाटून घालू शकता, त्याची पण टेस्ट खूप छान येते। पण मी अशा प्रकारे आज वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे भाजी। तर चला आता आपण काढून घेऊया। मस्त आपली शेंगा बटाट्याची भाजी मस्त असे वेगळ्या पद्धतीने खोबरं कांदा वाटण मिरची घालून बनवलेली आहे, पाहू शकता। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, खूपच छान। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा। तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल। खूप छान अशी टेस्टी भाजी बनलेली आहे, तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। छान अशी मस्त रेसिपी बनलेली आहे, तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला व्हिजिट द्या। तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू।